रडत रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभामध्ये सहभागी झालो आहोत. आजचा हा दिवस माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी पाऊलचुरत आहे. निरोपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा, आठवणींची गर्दी दुःखाचा. आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होऊ, पण सोबत रात्रीच्या फक्त शरारती आणि खोडकर आठवणी. घेताना आज निरोप शाळेचा आलेख त्यांना अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये अनेक संकट समोर येतील आणि त्या ठिकाणी ते संकट पार करण्यासाठी या ठिकाणी शिक्षकांनी त्यांना जे काही मार्गदर्शन केलं, जे धडे दिले ते त्यांना उपयोगी होतील, तिने या ठिकाणी आपल्या भाषणातून व्यक्त केले. यानंतर शेवटचं इयत्ता 60 मधील भाषणासाठी या ठिकाणी मी हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, सूर्याचे हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, कठोर मनेही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर, कठोर मनेही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सायली. काही वर्षांपूर्वी मी या शाळेच्या वटवृक्षाच्या खाली विसावलेले एक पक्षी आज आपल्या समोर निरोप देण्यासाठी उभे आहे. वाटले नाही कधी मला निरोप आपला द्यावा लागेल, वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल, पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. आज माझे मोरे सर, विजय जगताप सर, कोरडे सर, डोंगरे सर, सोनवणे सर, विधाते सर, गलांडे मॅडम, शिंदे मॅडम यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. तसेच बागडे मावशी आणि माळी मावशी यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी अभ्यासाबरोबर क्रीडा साहित्य, कला इत्यादी क्षेत्रात आमच्या आवडी जोपासल्या. माणूस म्हणून कसे जगायचे हे इथल्या शिक्षकांनी आम्हाला शिकवले. निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी, निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी, तुम्ही दिलेले ज्ञान ही जन्माची शिदोरी, तुम्ही दिलेले ज्ञान ही जन्माची शिदोरी. प्रत्येक शिक्षक आम्हाला शेवटचं शिकवत होते, पण का जणू त्यांचं शिकवणं थांबूच नाही असं वाटत होतं. आम्ही वर्गात केलेली सर्व मजा मस्ती आठवत होती. या शाळेत जगलेला एक एक क्षण आमच्या डोळ्यासमोर होता. त्यावेळी कळून चुकलो होतं की शाळेचे दिवस आपण पुन्हा कधीच जगू शकत नाही. शिक्षकांनी दिलेला मार असो किंवा त्यांनी दिलेली शिकवण, तेही आठवणींच्या पेटाऱ्यांमध्ये एक भेट म्हणून राहील असं वाटलंच नाही. आता मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील, आता मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील. जेव्हा मी शाळेच्या जवळून जाईल मनात माझ्या शाळा येईल, जेव्हा मी शाळेच्या जवळून जाईल शाळा मनात माझ्या शाळा येईल. आज मला त्या वाटेची आठवण झाली. सर अभ्यास झाला पण वही घरी राहिली, पण कुठल्या सरांनी बॅगच नाही पाहिली. अभ्यासाचं वेळचं आणि माझं कधीच नाही जुळलं. शाळेतले दिवस कसे गेले तेच नाही कळलं. मधल्या सुट्टीत एकत्र जेवायचं,
एकमेकांना आपला डब्बा द्यायचं, जेवण झालं की खेळायचं, पडायचं आणि त्या खेळात कुणीतरी चिडायचं. एवढ्या कारणामुळे एवढं मोठं बांधून व्हायचं. पण दुसऱ्या दिवशी गळ्यात हात टाकून शाळेत यायचं. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, आमची तू जन्मदात्री आम्ही तुझीच पाखरे, देऊनी बळपंखांना तू करी ती प्रतिपाळा, सर्वहुनी निराळी माझी शाळा. या शाळेतून जाणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असणार आहे. धन्यवाद. लहान रोपे लावले आम्ही, आज वृक्ष झाले डौलदार. ज्ञानाच्या अमृत सिंचनाने बहरला तुमचा सुंदर संसार. पुस्तकांची पाने पलटली, मैत्रीच्या नात्याची झाली विण. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने घडले तुमच्या स्वप्नांचे रंगीन. आता उंच भरारी घ्यायची वेळ, आकाशाला गवसणी घालायची आहे. आत्मविश्वासाच्या पंखाली उडा, प्रत्येक शिखरावर तुम्हाला पाहायचे आहे. विसरू नका शाळेची शिकवण, विसरू नका गुरुजनांचे उपकार. माणुसकीच्या नात्याने जगा, करा समाजाचा तुम्ही उद्धार. जिथे जाल तिथे यशस्वी व्हा, तुमच्या यशाची बातमी येऊ द्या. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच्या या निरोप समारंभातून शुभेच्छा. आणि यानंतर मी विनंती करतो आदरणीय विजय जगताप सर यांना. पालकांचं मी पहिल्यांदा आभार मानेन की त्यांच्या सोडली असली तरी बरेचसे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षक जरी कमी असले, इमारत जरी कमी होते, तरी पण त्यांनी शाळेवर आणि शिक्षकांवर विश्वास ठेवला आणि आपले पाल्य या शाळेमध्ये शेवटपर्यंत आज आपण पाहतो 7वीतून त्या 8वीत चालले आहेत. आणि त्याला अजून पण इथं थांबायची इच्छा आहे. आमच्या अपरोक्षकांनी आदरणीय मॅडम यांना सांगितलं होतं की मॅडम 8वीचा वर्ग काढा इथं. पण काय होतंय, 8वीचा वर्ग जर आपण काढला तर शिक्षक आपल्याला भविष्यात कधीच येणार नाही. पहिलीला या ठिकाणी दाखल झाला त्यावेळेस खूप लहान होते, बरोबर आहे की नाही. काही रडत आले, काही मम्मी पप्पाला घेऊन सोबत आले आणि त्यानंतर 7 वर्ष या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे लिहायला वाचायला शिकले. अशी ही आपली सुंदर शाळा तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत स्मरणात राहील अशी शाळा आहे. आणि या शाळेमध्ये जे काही तुम्ही शिकलात चांगल्या गोष्टी, त्या तुमच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना उपयोगी पडणार आहे. अनेक सर या ठिकाणी तुम्हाला अध्यापन केलं, त्यांनी शिकवलं आणि त्यांनी अनेक काही अनमोल मोती दिलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये साठवून ठेवलेले आहेत आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या भावी जीवनामध्ये कराल. आणि अशीच उंच भरारी घेत आपल्या शाळेचं, गावाचं नाव मोठं कराल. इयत्ता 7वीचे विद्यार्थी खूप गुणवान आहेत, हुशार आहेत. सगळ्याच बाबतीत, खेळात देखील, अभ्यासात देखील हुशार मुलं आहेत सगळे. आणि तुम्ही पुढील तुमच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये देखील चांगली प्रगती करावी एवढं मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. आता झोपून झाले तुमच्या मध्ये परिवर्तन किंवा बदल झालेला आहे तो या गीतातून मी मांडत आहे. होतीची मुकली सारी झाली मोठाली लेकर, होतीची मुकली सारी झाली मोठाली लेकर, आज मोकळ आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ आकाशी चालली घरट्यातली पाखर, होतीची मुकली सारी झाली मोठाली लेकर, होतीची मुकली सारी झाली मोठाली लेकर, आज मोकळ आकाशी चालली घरट्यातली पोर, चालली घरट्यातली पाखर, कधी हसत खेळत कधी आसवे पुसत, गिरविले अक्षरांना भार हातावर सोसर, कधी हसत खेळत कधी आसवे पुसत, गिरविले अक्षरांना भार हातावर सोसत,
शिकलेली हाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर शिकलेली हाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज निरोपाचा क्षण हा मन गईवरून आलं आज निरोपाचा क्षण हा मन गईवरून आलं थोडी खुशी थोडा गम काही कळनास झालं थोडी खुशी थोडा गम काही कळनास झालं जून पासून नसेल शाळा जून पासून नसेल शाळा हक्क नसेल तबाकावर जून पासून नसेल शाळा हक्क नसेल तबाकावर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर होतीची मुकली सारी झाली मोठाली लेकर होतीची मुकली सारी झाली मोठाली लेकर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर करा अभ्यास चांगल्या घ्या उंच भरारी नवी करा अभ्यास चांगला घ्या उंच भरारी नवी आई बापाच्या सुखाची जिद्द मनामध्ये हवी आई बापाच्या सुखाची जिद्द मनामध्ये हवी विसरू नका ओ शाळेला विसरू नका ओ शाळेला लेकरांनो जन्मभर विसरू नका ओ शाळेला लेकरांनो जन्मभर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर होतीची मुकली सारी झाली मोठाली लेकर होतीची मुकली सारी झाली मोठाली लेकर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर 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 उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी धक्क्याचं काय केव्हाही बांधता येईल क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी मनात जिद्द असावी आणि शेवटी जाता जाता या मुलांबद्दल फक्त एक शेर म्हणतो की या 1.5 वर्षाच्या काळामध्ये ही मुलं अतिशय गुणवान अतिशय उपक्रमशील अतिशय हुशार अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये अष्टपैलू अशी ही मुलं आहेत आणि मग त्यांच्यासाठी फक्त मी एक शेर म्हणतो बगीचे में बहुत फूल होते हैं बगीचे में बहुत फूल होते हैं मगर गुलाब जैसे नहीं बगीचे में बहुत फूल होते हैं मगर गुलाब जैसे नहीं आज तक मैंने बहुत विद्यार्थी देखे लेकिन ईद जैसे नहीं लेकिन ईद जैसे नहीं लेकिन ईद जैसे नहीं अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना मी पुढील शिक्षणासाठी पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो जय भारत जय संविधान आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व त्यासाठी खूप खूप आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल आपलाही खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू तुम्हाला वळण त्यावर चढवा यशाची चढण त्यावर चढवा यशाची चढण पहा मुलांनो तुम्ही जसे लहानपणापासून म्हणजे पहिलीत आल्यापासून या शाळेत आला
तसं आम्ही सर्व शिक्षकांनी, मी एकटी म्हणत नाही की मीच, सर्व शिक्षकांनी तुम्हाला मायेच्या ममतेने प्रेम दिलं, जिव्हाळा दिला आणि तुमच्या मातीच्या, तुमचा जो मातीचा गोळा होता त्या गोळ्याला आकार देण्याचं आम्ही काम केलं. आज जरी 7वीचा निरोप समारंभ असला, आम्ही खूप भावूक होतो, पण तुम्ही जरी भावूक झाला तरी हे क्षण नेहमी आठवणीत ठेवा, कारण अजून तुम्हाला खूप यशाच्या पायऱ्या चढायच्या आहेत. या शाळेतले अनेक प्रसंग तुम्हाला आठवतील. तुम्ही सोबत मित्रमैत्रिणी सोबत ज्यावेळेस एका बेंचवर बसत होता त्यावेळेस एवढी जागा तुझी ग, एवढी जागा माझी ग, तिथपासून तुमचे भांडणं सुरू व्हायचे. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आणि छोटी छोटी भांडणं सुद्धा तुम्ही मला सांगायच्या आणि त्या भांडणं ऐकून किंवा ते क्षण ऐकून मला आजही आठवतं की किती प्रेम होतं तुमच्यामध्ये. निरोपाचा क्षण हा किती समीप आला. निरोप देव कसा देव तुम्हा कंठ दाटून आला. डोळ्यात आसू आणि ओठात आसू ठेवून शुभेच्छा देते तुम्हा मुलांना, शुभेच्छा देते तुम्हा मुलांना. तुम्ही सगळे मुलं 7वीचे सगळे मुलं खूप चुणचुणीत आहात आणि असेच चुणचुणीत राहा. पहा, मुलांचं मन एकदम निरागस असतं आणि कुठलाही हेवा देवा ईर्ष्या न ठेवता तुम्ही असंच खूप मोठं व्हा. एकमेकांपेक्षा जरी तुमच्यात चढाओढ असली, स्पर्धा असली तरी सर्व कलागुण संपन्न तुम्ही आहातच आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांची मनं पण जिंकलेली. तिथून पुढे तुम्ही अनेक उपक्रमात सहभागी व्हा. असं नाही की फक्त जिल्हा परिषद शाळेत, म्हणजे आपल्या शाळेत तुम्हाला सगळं शिकायला मिळतं. तिथून